नमस्कार. डेली स्टोरी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. काल आपण भाग 6 पाहिला, आज आपण भाग 7 पाहणार आहोत. तर चला वेळ न घालवता स्टोरीला सुरुवात करूया. कोणीतरी एखादी जड वस्तू डोक्यात घातल्यावर जशा डोक्याला मुंग्या येतात, तसेच काहीतरी रुपालीच्या बाबांसोबत झालं होतं. डोक्याला झिंझिण्या येत होत्या. कानात फक्त किल्लेदार हे एकच नाव ऐकायला येत होतं. रुपालीचे बाबा यांचा पांढरा पडलेला चेहरा पाहून अर्जुनच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तो चालत येऊन त्यांच्या अगदी समोर उभा राहतो. अर्जुन दीपक किल्लेदार, दीपक सयाजीराव किल्लेदार यांचा मुलगा. एवढी ओळख पुरेशी आहे की अजून काही सांगू मिस्टर मराठे? अर्जुन ॲटिट्यूडने त्यांना विचारतो. त्याची पूर्ण ओळख ऐकून रुपालीचे बाबा घाबरून त्यांच्या बायकोकडे म्हणजे रुपालीच्या आईकडे पाहतात. रुपालीची आई पण घाबरून त्यांच्याकडे पाहत होत्या. सगळे अर्जुन कोण आहे हे कळल्यावर शॉकमधून बाहेरच येत होते की अचानक तिथे वादळ सुटल्यावर जशी हवा सुटते तशी हवा सुटायला लागते. झाडांच्या फांद्या हलायला लागतात. सुकलेली पाने खाली गळून पडतात. धूळ उडून डोक्यात जात होती म्हणून डोळे आपोआप झाकले जात होते. मंडप बांधण्यासाठी वापरलेले कापड पण हवेने उडत होते. पण अचानक पंखा चालू केल्यावर जसा आवाज येतो तसा आवाज यायला सुरुवात होते. पण तो आवाज खूप जास्त प्रमाणात येत होता. म्हणून सगळे वरती आकाशात पाहायला लागतात, कारण आवाज त्याच दिशेने येत होता. तर लांबून येत असलेलं चॉपर सगळ्यांच्या नजरेत पडतं. मंडप होता त्याच्या अगदी समोरच मोकळ्या जागेत ते चॉपर उतरतं. तसेच सगळे प्रश्नार्थी नजरेने चॉपरला पाहू लागतात. चॉपरचा डोअर ओपन करून त्यातून 2 व्यक्ती बाहेर पडतात. दोन्ही माणसांच्या अंगावर बॉडीगार्डची कपडे दिसत होती. त्यावरून ते दोघेही बॉडीगार्ड आहेत हे कळलं होतं. ते दोघे पण डोअरच्या दोन्ही बाजूला पाठीमागे हात घेऊन उभे राहतात. गुड बाय माझे होऊ न शकलेले सासरेबुवा, अर्जुन रुपालीच्या बाबांना बोलतो आणि चॉपरच्या दिशेने चालू लागतो. रुपालीचे बाबा स्तब्ध होऊन फक्त त्याला पाठमोरा जाताना पाहत होते. पण त्याला आपल्यापासून दूर जाताना पाहून झटका लागावा तशी रुपाली भानावर येते आणि त्याच्या दिशेने पळत जाते. अर्जुन थांबा, थांबा अर्जुन! रुपाली वेड्यासारखी पळत होती अर्जुनच्या मागे ती जात होती, पण त्याला तर काहीच फरक पडत नव्हता. तो पाठीमागे वळून सुद्धा पाहत नाही. थांबा अर्जुन, मी तुम्हाला कोठेच जाऊ देणार नाही. रुपाली पळत जाऊन त्याला आडवी जाते आणि त्याचा हात घट्ट पकडून धरते. तुम्हाला राग आला असेल तर सॉरी, माझं किंवा माझ्या आईबाबांचं काही चुकलं असेल तर मी माफी मागते. पण प्लीज मला सोडून जाऊ नका. मी तुम्हाला सोडून नाही राहू शकत. रुपाली रडत रडत त्याला बोलते. तिला धड बोलता सुद्धा येत नसतं. तिच्या तोंडातून नीटनेटके शब्दसुद्धा बाहेर येत नसतात. आपल्या शरीरातून कोणीतरी आपले प्राण काढून घेत आहे असं वाटत होतं तिला. आय एम सॉरी बट नो सॉरी. मी काही करू शकत नाही. माझा रस्ता सोड, मला जाऊ दे. अर्जुन निर्विकार चेहऱ्याने तिला बोलतो. नाही मी तुम्हाला जाऊ देणार नाही. मला पण तुमच्यासोबत यायचं आहे. रुपाली बोलून त्याला मिठी मारते. तिला पाहून रुपालीच्या आईंना तर हुंदकाच फुटतो. सगळे हा चाललेला तमाशा पाहत होते. सगळ्यांनाच रुपालीसाठी वाईट वाटत होतं. त्यात अर्जुनचे एक पण पाहुणे नव्हते. सगळी लोक रुपालीच्या बाबांच्या ओळखीतली आणि त्यांचे रिलेटिव्ह होते. रुपाली स्टे अवे, अर्जुन तिला बोलतो. पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत अजिबातच नव्हती. वेळ लागले तुला, बाजूला हो. अर्जुन तिच्या दोन्ही दंडाला पकडून तिला दुधातून माशी बाहेर काढून झिडकारून द्यावी तसं तिला स्वतःपासून झटकून तो बाजूला करतो. ती खाली जमिनीवर पडते आणि तिच्या हाताच्या कोपऱ्याला थोडं लागतं सुद्धा. 1 सेकंदासाठी अर्जुनला वाटतं खाली वाकून पाहावं तिला किती लागलं आहे, पण तो लगेच तो विचार झटकून देतो. फक्त 1च सेकंद त्याला तसं वाटलं होतं. अर्जुन तिच्याकडे दुर्लक्ष करून ताड पावलं टाकत चॉपरच्या दिशेने जातो. रुपाली पटकन उठून उभी राहते आणि त्याच्या मागे त्याला हाका मारत पळत जाते. पण तोपर्यंत अर्जुन चॉपरमध्ये जाऊन बसला सुद्धा होता. तो बसल्यावर त्याचे दोन्ही बॉडीगार्ड सुद्धा जाऊन बसतात आणि दुसऱ्याच मिनिटाला चॉपर हवेत होतं. अर्जुन रुपाली त्याच्या नावाने जीवाच्या आकांताने ओरडते आणि तशीच खाली गुडघ्यावर बसते. आता आपण वर्तमान काळात पाहणार आहोत.
आ अर्जुन रुपालीच्या तोंडावर थंड पाण्याचा जग ओततो तशी ती घाबरून खडबडून जागी होते. काल विचार करता करता तिला तशी झोप लागली होती ते आत्ता अर्जुनने पाणी फेकल्यावरच जाग आली होती. किती वाजलेत अर्जुन तिला विचारतो. तशी ती डोळे चोळत तिचा फोन पाहते तर 6 वाजले होते. काल रात्री जे सांगितलं ते विसरलीस का? हा माझा जिम टाईम आहे. माझी कपडे आणि शूज कुठे आहे? माझं प्रोटीन शेक कधी बनणार? अर्जुन तिला विचारतो. तसं तिला तो काल जे बोलला होता ते सगळं इथे आठवतं. उठ आणि माझे जिमसाठी असलेले कपडे आणि शूज घेऊन ये, अर्जुन तिला बोलतो. पण ती अजूनही वेड्यासारखी त्यालाच पाहत होती. आता काय क्लॉझेटमध्ये उचलून घेऊन जाऊ का तुला? अर्जुन तिच्यावर चिडून मोठ्या आवाजात बोलतो. तशी ती दचकन भानावरती येते आणि उठून उभी राहते. खरं तर ती आता अर्जुनचं हे रूप पहिल्यांदाच पाहत होती. मग क्लॉझेटमध्ये जाऊन त्याचं वॉर्डरोब ओपन करून अर्जुनचे जिमचे कपडे शोधते. पहिल्या वॉर्डरोबमध्ये फक्त त्याचे सूट होते. दुसऱ्या वॉर्डरोबमध्ये तिला त्याचे जिमचे कपडे सापडतात. नंतर त्याचे जिमसाठी तो कोणते शूज घालत असेल ते तिला लवकर कळत नाही, कारण त्यांचं शूज कलेक्शन खूप मोठं होतं. तिला वाटत असलेले 2 जोड आणि त्याचे कपडे घेऊन ती बाहेर येते. कुठले शूज? ती दोन्ही शूजचे जोड त्याच्यासमोर करत त्याला विचारते. तो तिला उत्तर देण्याऐवजी तिच्या हातातून एक शूज ओढून घेतो आणि कपडे घेऊन चेंजिंग रूममध्ये जातो. 5च मिनिटात तो चेंज करून येतो आणि रूमच्या बाहेर जातो. तशी रुपाली पटकन अंघोळ करण्यासाठी जाते आणि एक सुंदर साडी घालून बाहेर येते. तिचं आवरून ती खाली जाते. देवपूजा करून ती किचनमध्ये जाते. तिथे एक मेड आधीच अर्जुनचं प्रोटीन शेक बनवत होती. द्या मी करते, रुपाली त्या मेडला बोलते. आता रुपाली असं बोलल्याबरोबर ती मेड म्हणते, नाही राहू द्या मॅडम, मी करते. ती मेड आता तिला बोलते, अहो द्या मावशी, मी करते. रुपाली जबरदस्ती त्यांच्याकडून आता बॉटल स्वतःजवळ घेते. ती आता या घरची सून होती तर मेडसुद्धा तिला काहीच बोलत नाही. फक्त ती जे विचारत होती त्याचे उत्तरं देत होती. प्रोटीन शेक बनवून होतं तसं ती ते घेऊन अर्जुनला द्यायला जाते. तर आजचा 7वा भाग येथे संपलेला आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला भाग 7 कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण स्टोरीचे अजून पुढचे भाग आपल्याला पाहायचे आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक करा. आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबूया. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, काळजी घ्या. धन्यवाद.